चला आज समजून घेऊ आपण pH आणि pOH. याच्या अगोदर आपण डेफिनेशन बऱ्याचशा घेतलेल्या ॲसिड आणि बेसच्या. तर pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन ॲक्वस सोल्युशन. What is the pH? pH is equal to negative log to the base 10 H plus ion concentration in aqueous solution. So जर आपण हे log इकडे चेंज केला तर H plus ion concentration is equal to 10 raised to power minus pH. किंवा you can write like this, pH is equal to log to the base 10 1 upon H plus ion concentration. जर तुम्हाला निगेटिव्ह साईन नको आहे तर असं ही सुद्धा बरोबर आहे इक्वेशन. चला आता घेऊ आपण pOH. pOH is equal to negative log to the base 10 OH negative ion concentration, hydroxy ion concentration in aqueous solution. I repeat again, pOH is equal to negative log to the base 10 OH negative ion concentration in aqueous solution. या इक्वेशनला आपण असं सुद्धा लिहू शकतो, OH ion concentration is equal to 10 raised to power minus pOH. सो pOH आणखीन एका वेगळ्या टाईपने लिहू शकतो आपण, जर तुम्हाला निगेटिव्ह साईन नको आहे तर pOH इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 1 अपॉन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. तर आता रिलेशन बघू आपण pH आणि pOH मधले. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन pH अँड pOH. सो pH प्लस pOH इज इक्वल टू 14 आणि बट पण pH इज इक्वल टू लिहितो आपण pKa आणि pOH लिहितो आपण pKb. बघा काय pOH is equal to pKb, that is which is equal to pKa plus pKb is equal to pKw. आता हा pKw जो आहे तो आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे. सो बट pKa आता हे लॉंगरिथमिक रिलेशन आहे, मायनस लॉग Ka अँड pKb इज इक्वल टू मायनस लॉग Kb. सो आता जर आपण हे रिलेशन जर सॉल्व केले, लॉगरिथमिक याचं लॉगरिथम काढून हे जर सगळं सॉल्व केलं तर हे येतं pKa प्लस pKb इज इक्वल टू pKw अँड pKw's व्हॅल्यू इज 14 येते ती. आणि मग ही लास्ट इक्वेशन येतं आपलं Ka इंटू Kb इज इक्वल टू 10 raised to power minus 14. दिस इज युअर लास्ट इक्वेशन अँड pKw इज द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. परत एकदा सांगतो, युअर लास्ट इक्वेशन इज Ka इंटू Kb इज इक्वल टू 10 raised to power minus 14. Okay, thank you.